इथे पण स्पेस नाहीये, पार्लर मध्ये पण स्पेस नाहीये, आता काय करायचं? मला पण तोच प्रश्न पडला, आता काय करायचं? अहो पार्लर मध्ये चहा द्यायला गेलो होतो. अहो मला वाटलंच होतं तुम्ही इथं असाल. अहो तिकडे बायका पार्लर मध्ये तुमची वाट बघतायत. तू एक काम कर ना, त्यांना चहा दे ना प्लीज प्लीज, मी आलेच. हा काय करायचं आता? मला जावं लागेल. हा तुम्ही प्लीज इथलं मॅनेज करा ना. ए जेनी जेनी, तू कुठे जाऊ नकोस, इथेच थांब. तुझी मला गरज लागेल, कळलं? हे जे बॉक्सेस बघितले का किती आहे? काही झालं, तुटले फुटले, काही वांदत आलं तर काय करायचं? तू कुठेही जाऊ नकोस, इथेच थांब. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. मी इथेच थांबते. क्लायंट्स पण आल्यात पार्लरमध्ये, तर काय करायचं? मी जाते, मी बसवते त्यांना. नाही, नो, तू अजिबात कुठेही जाऊ नकोस, एका ठिकाणावर बस, कळलं? अश्विनी कुठे गेली? एवढा लेट कधी होत नाहीये तिला. बहिणी आल्या. बाप रे, एवढं सगळं सामान आहे? थँक गॉड अश्विनी तू आलीस. मी तुझाच वेट करत होते. अगं पार्लरमध्ये क्लायंट्स पण आलेत. एक काम कर, तू इथेच थांब, मी क्लायंट्सना अटेंड करते. वहिनी प्लीज प्लीज, तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही इथेच थांबा. अहो वहिनी तुमची गरज लागेल, तुम्ही नका जाऊ प्लीज, तुम्ही इथेच थांबा. म्हणूनच मी म्हणते मी जाते आणि मी अटेंड करते. नाही. काय नो नाही, सगळे मलाच का ओरडतायत? कारण तू सकाळपासून कोणाचं काहीच ऐकत नाहीये. तुला सकाळपासून सांगितलेलं कळत नाही का? देवासारखी एका जागेवर बस आणि एका जागेवरून काय करायचं कर. एक मिनिट, तुम्ही सगळं इथलं मॅनेज करा. मी पार्लरमध्ये जाते, क्लायंट्स आलेत. ओके अश्विनी? ठीक आहे, मग तुम्ही आता सारखं मला नाही नाहीच म्हणताय प्रत्येक गोष्टीला, तर मी ऑर्डर करते, तुम्ही त्या फॉलो करा. वहिनी तू रॉ मटेरियल चेक कर आणि तू मी बघतो काय करायचं ते. ऑफिस पण पूर्ण भरलंय, पार्लर मध्ये पण जागा नाहीये. आता हे उरलेलं रॉ मटेरियल कुठे ठेवायचं? सामान एक वेळ ऍडजस्ट होईल, पण एवढी मोठी ऑर्डर कंप्लीट कुठे करायची ते कळत नाहीये. घरात एवढं सगळं करणं इम्पॉसिबल आहे. ऑफिसमध्ये आपण सामान ठेवू शकत नाही. भाऊजी, आपल्याला ना मोठी जागा शोधावी लागेल, ती सुद्धा आजच्या आज. कारण पॅकचं मिक्सिंग करणं, पॅकेजिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे खूप मोठी जागा लागेल. अहो तुम्ही बघाल का जागा? वहिनी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. आजच्या आज मी जागा शोधून देतो, हवी तेवढी मोठी. ओके, टेन्शन घेऊ नका, मी लगेच कामाला लागतो. हो, हॅलो. हळूहळू. आणि शिल्पी, मी काय म्हणते, आज शुक्रवार आहे, त्यामुळे मी कॉलेजमध्ये जाऊन त्या सगळ्या गोष्टी ज्या करायच्या त्या कंप्लीट करते कॉलेजमधल्या. आणि शनिवार रविवार सुट्टी, म्हणजे त्या 2 दिवसात ना काही करून आपल्याला ऑर्डर कंप्लीट करावी लागेल शिल्पी. हो, या वीकेंडला ही ऑर्डर पूर्ण करायची म्हणजे करायची. दॅट्स इट. मयू, तुझ्या लास्ट इयरच्या नोट्स देशील का? ऍक्च्युली माझ्या फ्रेंडला हव्यात. तुझ्या कशा नोट्स एकदम नीट लिहिलेल्या असतात ना, म्हणून. आता मी इथे ह्याच शहरात राहणार. आय होप तुला काही प्रॉब्लेम नसेल. मयू, काहीतरी विचारलं मी. काय? मयू, तू खरंच खुश आहेस ना? हो, असं का विचारतेस? हे बघ, प्रतीक तुझ्या आयुष्यात असणं नसणं हा तुझा डिसिजन आहे, आणि तो तू घेतल्यावर खुश असायला हवीस. म्हणजे प्रतीकचा तुला राग आलाय मान्य आहे, पण प्रतीकने प्लॅनिंग करून रिलेशन सुरू केलं होतं ते तर तुला आधीच माहिती होतं. मग आता आत्यांनी सांगितलं, अन्याय पण काकूंनी आधी सांगितलंच होतं ना. मग तुला तर या गोष्टीचा इतका का प्रॉब्लेम होतोय? ती प्रतीकने फसवलंय मला. तसं नाहीये मयू, त्याला त्याची साईड सांगण्याचा चान्स तर दे. नाही बोलायचंय त्याच्यासोबत. मयू, एक विचारू का? तुला त्याचा राग आलाय म्हणून त्याच्याशी बोलायचं नाहीये, की एवढं सगळं होऊन पण तुझं त्याच्यावर कसं काय प्रेम आहे हे तुला कळालंय म्हणून तू त्याला अवॉइड करतेस? कीर्ती, तू असे उलटे प्रश्न नको विचारूस का मला. बघ मयू, मला माहितीये तुमचं एकमेकांवर खरं प्रेम आहे, आणि खरं प्रेम एका दिवसात नाही संपत. अगं मी पाहिलेत ग टाइमपास कपल्स, तसं तुमचं नाहीये. मयू, स्वतःला मात्र नक्की विचार की प्रतीकला खरंच तू हेट करतेस का? तो खरंच तुझ्या आयुष्यात नको आहे का? नक्की विचार करायचा. येते.
अहो पण हे कालच सांगायचं ना. सॉरी सर, मला खरं तर हे सगळं कालच सांगायचं होतं, पण तुम्हाला हे सांगण्याची मला संधीच मिळाली नाही. आणि मनात गिल्ट ठेवून मला या कॉलेजमध्ये शिकता आलं नसतं, म्हणून मी तुम्हाला इथे भेटायला आले. ठीक आहे, जे काय झालं ते मिसअंडरस्टँडिंगमुळे झालं आणि त्यात तुमची काही चूक नाही आहे हे पटलंय मला. तरी यापुढे हे सगळं काही चालणार नाही. या कॉलेजचे काही नियम आहेत आणि ते सगळ्यांना पाळावेच लागतील. हो सर. सर, माझी अजून एक रिक्वेस्ट होती. अधोक्षज सरांना यातलं प्लीज काही सांगू नका. ठीक आहे. सर, जे काही ड्यूज आहेत ते मी भरते. त्याची काही गरज नाही आहे. उगाच प्रकरण वाढेल असं काय करू नका. आणि यापुढे कोणत्याही कारणाने माझ्याकडे फेवर मागायला येऊ नका. या कॉलेजचे काही नियम आहेत ते ब्रेक करून मी कोणालाही फेवर करत नाही. सॉरी सर. आणि थँक्यू सुद्धा. येते. ठीक आहे. अरे जल्दी करो यार, डिसाइड करो कुछ तो. अरे डिसाइड क्या, मूवी तो जाने वाली. मूवी का प्लॅन हे भी नाही. आपण कुठेतरी बाहेर खायला जाऊ. अरे यार किड्स भी निकाली है. तुम्ही सगळे इथे, मी निघते. बाय. अरे क्यों? अरे यार ऐश रुको ना, हम सब लोग मूवी जा रहे हैं. हाँ ऐश, रुक जाओ ना. नाही, मला ना घरी जावं लागेल, काम आहे. अरे अश्विनी, एका दिवसाने काय फरक पडणार आहे? मला नाही थांबता येणार आदित्य. अरे मला ऑर्डर कंप्लीट करायची आहे ना, मला जावं लागेल. अरे ऐश, कल की वजह से अभी भी तेरा मूड खराब है क्या? दलजी, तसं काही नाही आहे रे. खरं सांगू का, मला तुझा काल खूप राग आला होता, पण नंतर विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुझं इंटेन्शन चुकीचं नव्हतं. मला आत्ता थांबता येणार नाही, कारण मला ऑर्डर कंप्लीट करायची, त्यासाठी मला घरी जावं लागेल. निघू मी? पक्का? हो रे. तो फिर मेरे कॉल तेरे लिए एक फर्स्ट क्लास आइडिया है, जिससे तेरा टेंशन सब हल्का हो जाएगा. देख, कल और परसों कॉलेज में छुट्टी है और अस्सी थोड़ी हेल्प कर सकते हैं. क्यों यारो, कर सकते हैं ना? आई डोंट माइंड. तेजी ने बोल दिया तो बोल दिया, मैं भी करूंगा. खरंच हे सगळं ऐकून ना मला खूप छान वाटतंय की तुम्हाला मला मदत करायची आहे, पण प्रोडक्ट बद्दल तुम्हाला काहीच माहित नाहीये. एवढंच ना, मग तू शिकव. म्हणजे तुझ्यामुळे आम्हाला सौंदर्य प्रसाधन बनवायचा खराखुरा अनुभवही मिळेल आणि खूप शिकायलाही मिळेल. शेवटी तुला मदतही होईल अश्विनी. येस, सुलू इज राईट. आम्ही तुला मदत करतो. हो या ना, चालेल मला, पण ऑर्डर कुठे कंप्लीट करायची ना याची जागा अजून डिसाईड झाली नाही. एकदा का मला ॲड्रेस कळला की मी तुम्हाला मेसेज करते. हां, ये हुई ना बात. अरे ये प्लान तो मूवी से भी बेटर है करने. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला सगळ्यांना ना रात्रभर जागून काम करायचंय. अरे ऐश, यू डोंट वरी एट ऑल. ऐसे भी हम सब लोगों को नाइट आउट की आदत है. सो यारो, मिशन अश्विनी दा कंसाइनमेंट इज तू झोपली का ग? गोष्ट सांग म्हणाली, दुसऱ्या वाक्याला गुडूप. केवढी पळापळ करतात ही मुलं, दमली असेल ती. जरा लोणचं घे ना. अरे देवा, थांबा, घ्यायचं विसरली बाटली. थांबा, तुम्ही बसा. तुम्ही कुठे उठणार, कधी आणणार, तोपर्यंत यांचं जेवण पण होऊन जाईल. कुठे ठेवली आहे बरणी? अहो, डाव्या हाताला वरच्या फळीवर आहे बघा. बर. उज्ज्वला ही मुलं रात्रभर काम करणार आहे, यांच्या जेवणाचं काय? हे घ्या लोणचं. हा, ठेवा. अहो, 4 BHK ने जेवण पाठवायला हवं ना, पण या बसल्यात जेवायला. यांच्याकडून सुनेसाठी काही होईल असं दिसत नाही. ओ, मला सांगायचं होतं ना, मी पाठवून दिलं असतं जेवण. ओ, गप्प बसा. माहितीये का तुम्हाला काय ते?
अहो तो अश्विनीच्या वर्गातला जिग्नेश का कोण आहे ना, त्याच्या आईचं अश्विनीकडून भरपूर कौतुक ऐकलंय. त्याची आई पाठवणार आहे डबा. मीठ द्या. आता मिठाची बरणी घेतलीस का तू? आता ते पण तुम्ही घ्यायला विसरलात की काय? खरं सांगू का, अश्विनी घरात नाहीये ना तर काही सुधरत नाहीये. बरं बरं असू दे, मी घेतो. खरंच. पण काही म्हणा 4 BHK तुम्ही लक्की आहात बाकी. अहो इतकी काळजी घेणारी तुम्हाला सून मिळाली. मग पण त्या सुनेच्या भल्यासाठी मी आता 21 दिवसाचा उपवास धरणार आहे. हा, इथे जरासा उशीर झाला की ऍसिडिटी वाढते तुझी. तुला जर झेपणार आहे उपास. बघा, अश्विनी आपल्यासाठी एवढी करते, तिला पाठिंबा म्हणून थोडं तरी आपण करायला पाहिजे ना. मी करणार नाही. तुझं ठरलंय ना, मग माझा पाठिंबा आहे तुला. तुझा ना हेतू चांगला आहे. चला आता जेवून घ्या, पोटभर जेवा, नंतरच नंतर बघू ना. चला खा. अरे देवा, तुम्हाला शेवटच्या घासाला दही भात लागतो, मी विसरले. काय करू आता? आता मला सांगा, आपण इथे जेवायला बसलो की 3दा उठायला बसलोय? असू दे, जे आहे ते चांगलं आहे. पण सावंत वहिनी, कोबीची भाजी उत्तम. अश्विनी आणि श्रेयस आले ना की एकदा परत करून आणा, त्यांना फार आवडते. 1 नंबर. छान, उत्तम. बाबा चहा. थँक्यू. अगं अश्विनी, काय हे? अगं जरा आराम करायचा ना. जेमतेम 2 तास झोपलीस, उठलीस आणि लगेच अख्खा स्वयंपाक स्वतः केलास. अशाने त्रास होईल तुला, आजारी पडशील. आई किती काळजी करता हो. पॅकचं काम ना बऱ्यापैकी झालंय, त्यामुळे सकाळी स्वयंपाक पण उरकून घेतला. तिथे जरा यांचीच गडबड झाली, त्यांना झोपायलाही मिळालं नाही. अजूनही तिथेच आहे. थांबतो. पण अश्विनी, या सगळ्यांमध्ये तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. तुझ्या, श्रेयसच्या, मुख्य म्हणजे शिल्पीच्या. हो बाबा. अश्विनी, हा, थोडे लाडू आणि चकलेट मधल्या वेळेला खायला होतील. आई. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. भाऊजी हळू हळू हळू. सर मी वहिनी, अभिनंदन. आपण रात्री सगळ्यांनी मिळून जे काही मेहनत केली आहे, 2000 पॅकचं आपण टार्गेट पूर्ण केले. त्यातला हा पहिला बॉक्स. 2000 पॅक पूर्ण पण झाले. चल, देवासमोर ठेव. पहिल्यांदा हळद कुंकू वाहूया आणि देवाचे आभार मानूया. हा, ठेव रे पांड्या, चल. सावकाश सावकाश रे. हळू रे बाबा, हळू हळू हळू. आता बॅनर तरी पुढे कर अश्विनी. हा, असा. काय रे तू पण. अश्विनी, तुझ्या हाताने वा. तेवढी मेहनत केली आहेस ना, तू कर. तुझा मान. खरंच हे असं यश ना आम्हाला सगळ्यांना लाभू देत. मिळणार मिळणार, निश्चितच. एवढी मेहनत केली असते. रात्रभरातून तुम्ही 2000 पॅक केले, कमाल आहे बाबा. याला म्हणतात अनुभवातून माणूस शिकत जातो. एकदम करेक्ट. अहो काका, कसं आहे, जेवढी मोठी ऑर्डर तेवढी मॅन पॉवर. आता आम्ही जिथे काम करत होतो ना, हे सगळं लेबलिंगचं आणि या पॅकेजिंगचं, तिथे काही मजूर येतात काम करायला. वहिनीने त्यांना सुद्धा घेतलं हाताशी, ते पण प्रॉपर ट्रेनिंग देऊन. आणि एवढंच नाही तर वहिनींच्या कॉलेजमधले मित्र पण त्यांनी घेतलेत. एकदम सॉलिड मित्र बरं का ते सगळे. हो, आता एवढे सगळेजण असताना काम कधी पूर्ण झालं आम्हाला कळलंच नाही. आणि आता आज आणि उद्या आम्ही सेम पॅटर्नने काम करणार आहोत. गुड. खरंय बाबा, या सगळ्यांची मदत झाली नसती ना तर एवढी मोठी ऑर्डर आणि हे आम्ही करूच शकलो नसतो. आई, तुम्ही ना शिल्पीला उठवू नका, बरीच थकली आहे. नाहीतर उठल्यावर डायरेक्ट तिकडे येईल म्हणून सांगते. अगं तू म्हणतेस ते खरंय, पण तिने ऐकायला हवं ना. बरं, तुमच्या गप्पा झाल्या असतील तर वहिनी आपल्याला लवकर जायचंय, वेळ कमी आहे. पुढचं टार्गेट 5000. अश्विनी,
एक लॉट स्टॅक करून झालेला आहे. आता दुसरा लॉट करतोय आम्ही. ओके. भाऊजी सांभाळू ना. दादा आप आगे चलो, मैं आपके पीछे आता हूँ. हाँ वेट वेट. मी यांना फोन लावते, तोपर्यंत लेबल संपले ते सांगते. हॅलो, ऐका ना. हो, लेबल संपले, त्याचे प्रिंट्स माराव्या लागतील. हो चालेल. हां नाही नाही, भाऊजी निघालेत घेऊन. हो सगळे हो. सरस ओए, तू क्या इतने ढोकले खिलाते बैठा है? तेरे ग्रुप पार्टनर ने होते कांड कितना है? कांड? अरे वो डिब्बियों में कम पैक भरा है. चल जल्दी निकलते हैं. बेबी तुम ये पकड़ो. अरे मैं अभी आता हूँ. मैं आता हूँ. चला, म्हणजे व्रत काम करत आहे. मयुरी, इकडचं काउंटिंग झालं? हो. हा एक बॉक्स तिकडे प्लस कर. तो पकडलाय मी ऑलरेडी. 9,000 झाले पण आपले. किती? 9,000 झाले. 9,000? क्या बात है! जिंक चिकन 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 जिंक चिकन. ते टाळी. जिंक चिकन 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 श्रावण महिना चालू आहे ना. अरे चिकन नाही रे, झिंक चिकन. अरे तुम्ही गप्पा बसा. आई, 9,000 पूर्ण झाले. आता फक्त 1,000 बाकी आहेत. काय म्हणजे एका रात्रीत आपण 1000 पॅक सहज करू शकतो? हो, करणारच. एवढी लोक ठेवली आहेत कामाला आणि त्यांचा खर्च कोणी कॅल्क्युलेटच केला नाहीये. असा कोण बिझनेस करतं यार? हो, पण नवीन गोष्टी शिकायला थोडासा वेळ लागतो ना. आणि तसंही नो प्रॉफिट नो लॉसच होणार आहे आपला बिझनेस. म्हणजे निदान नुकसान तरी होणार नाही. भाऊजी, आपल्याला ना उद्याचं स्केड्युलिंग करावं लागेल आणि डिलिव्हरी सकाळी करायची, त्यामुळे बरीच कामं आहेत. आई, पण तू कॉलेज बंक करणार आहेस का? हो अगं, माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नाहीये. पण मी अधोक्षज सरांशी बोलले आणि दलजीत मला असं म्हणाला की माझ्या नोट्स तो काढेल म्हणून. त्यामुळे टेन्शन घेण्याची काहीही गरज नाहीये. आणि उद्या सकाळी मी जेनीला पार्लर ओपन करायला सांगेन. डन. चला मग कामाला लागूया. चालेल. डन डन डन. प्लॅनिंग करायचं ना आपल्याला. हो. हा चल चल चल. तोपर्यंत चिकन चिकन. Sorry. काय? हळू. आदित्य, रे 2 एकावर असं खालनं पकड. जिग्नेश, अंदर काउंट करके देखो सब बॉक्सेस आए कि नहीं. यस यस, सब बॉक्स आई अच्छे. चला, म्हणजे अखेर 10,000 पॅक्स पूर्णपणे गाडीत भरले गेले आहेत. चल पांड्या, एक काम कर, तू टेम्पो बरोबर जा, मी आणि अश्विनी मागून येतो. मैनू भी आना था. दलजीत नको. अरे ऑलरेडी उशीर झालाय, 9 वाजलेत. आणि माझ्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ना कॉलेज नका मिस करू प्लीज. दलजीत, आणि तुला तर जावंच लागेल. माझं लीव्हचं ॲप्लिकेशन तुलाच सबमिट करायचं आहे ना. तुझी डोंट वरी, मैं देख लूंगा. चला, आता टेम्पो सोडायचा का? नाही नाही, एक महत्वाचं काम बाकी आहे. अश्विनी, घे गाडीला बाबा, हार. मी? अगं हो, तुझाच अधिकार आहे. आहेस कुठे तू? घे. हा, पूजा कर. घे घे.
बाबा नारळ वाढवा. अगं श्रेयसला दे. अहो नाही अश्विनी, हा नारळ आज तू वाढवायचा. ही तुझी सगळ्यात पहिली आणि इतकी मोठी कन्साइनमेंट, सो हा अधिकार आता तुझा. वाढवणार. एकदम करेक्ट. 3 cheers for अश्विनी. Hooray!